रवींद्र धंगेकर हे गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रवेश केलाय। मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे, स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। कारण गेले अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकापासून आमदारापर्यंत त्यांचा प्रवास झाला आणि एक कार्यकर्ता कसा असावा, सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा, त्यांचं एक आदर्श उदाहरण धंगेकर यांच्या रूपाने आपण पाहतोय। आणि म्हणून ते खरं म्हणजे 10 वर्ष शिवसेनेचे नगरसेवक पण होते, त्यामुळे ते मूळ शिवसैनिक आहेत। त्यामुळे ते स्वगृही आलेत। बाळासाहेबांचा विचार, दिघे साहेबांचा विचार आणि आम्ही गेल्या 2.5 वर्ष केलेलं या महाराष्ट्रामध्ये काम यावर प्रभावित होऊन त्यांनी स्वगृही येण्याचा निर्णय घेतला। मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो। पुण्यामध्ये त्यांच्या येण्याने शिवसेनेला ताकद मिळेल, शिवसेना वाढीला फायदा होईल आणि नक्कीच एक त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे की कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता, कार्यकर्त्यांच्या मागे कार्यकर्ते देणारा नेता म्हणून आज त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे, तो विश्वास कदापि त्याला तडा जाणार नाही। आणि ज्या भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये एक त्यांची टीम जी आहे ती लोकसेवेचं काम करेल। खऱ्या अर्थाने त्यांची ओळख देखील कार्यकर्त्याबरोबर लोकांमधला नेता म्हणून, लोकनेता म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे। आणि नक्कीच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रवींद्र धंगेकर त्यांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येऊन एक दिलाने काम करतील, पक्षाला पुढे घेऊन जातील, शिवसेना वाढवतील आणि बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे विचार पुढे नेतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आता शिवसेनेमध्ये आल्यामुळे लोकांना कळेल, आतापर्यंत थोडं कसं लोकांना कळेल हुईज धंगेकर। आणि जसं 3 वर्षापूर्वी या महाराष्ट्राने पाहिलं, देशाने पाहिलं, जगभरातल्या अनेक देशांनी पाहिलं की एक सर्वसामान्य एकनाथ शिंदे कोण आहे आणि एक कार्यकर्ता या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणू शकतो। आणि म्हणून जो विश्वास त्यांनी दाखवलेला आहे, या विश्वासाला तडा जाणार नाही। कारण शेवटी हा शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा मालक नोकरांचा पक्ष नाही। यापूर्वी ज्या काही पद्धतीने पक्ष चालवला जात होता आणि त्यामुळेच अशा प्रकारचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्यासोबत येत आहेत आणि माझ्यावर विश्वास ठेवत आहेत। खरं म्हणजे ही मोठी गोष्ट आहे। आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता, ते मुख्यमंत्री, हे देखील जे काही प्रवास आहे हा संघर्षातून झालेला प्रवास आहे। आणि म्हणून जे पद मिळेल त्या पदाचा वापर सर्वसामान्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठीच केला जाईल। मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं हे पाहून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। त्यामुळे रवींद्र धंगेकर एक तशाच प्रकारचा आज आमच्या सोबत आला आहे, त्याचं मी पुन्हा एकदा एआयच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज काढला जाणार आहे, कसं बघता एकीकडे? कारण की तुम्ही भाषणातही म्हटलात की नकलीच कामं करतात। बाळासाहेब ठाकरे यांचा देखील आवाजाचं सहाय्य घ्यावं लागतं। खरं म्हणजे कालचा प्रकार दुर्दैव होता आणि अतिशय केविलवाणा, पोरकटपणाचा होता। बाळासाहेबांचे खऱ्या अर्थाने विचार तर सोडा, पण बाळासाहेबांचा आवाज देखील, त्याची देखील नक्कल, विचारांचं, बाळासाहेबांच्या कर्तृत्वाची नक्कल तर करताच येणार नाही, परंतु त्यांच्या आवाजाची देखील नक्कल करता येणार नाही। हे काल आपण पाहिलं, ज्यांनी कुणी आवाज काढला तो आवाज कसा होता, म्हणजे पूर्वी बाळासाहेबांचे विचार दाबले, आता त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। म्हणजे खऱ्या अर्थाने ही परिस्थिती तुमच्यावर का ओढवली, का आवाज बाळासाहेबांचा तुम्हाला काढायला लागला, का शिवसैनिकांना थांबवण्यासाठी?
परंतु उलट शिवसैनिक पेटून जोरदारपणे जे शिवसेना प्रमुखांचा विचार पुढे नेत आहेत त्यांच्या प्रवाहामध्ये येतील, प्रवाहामध्ये सामील होतील आणि शिवसेना प्रमुखांचा विचार पुढे नेतील. आणि म्हणून हा जे काही म्हणजे अशी वेळ काय आली आहे तर आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि हे काम कोण करू शकतो? नकली आवाज काढण्याचं नकली लोकच करू शकतात. आणि मग नकली आणि असली हे लोकांच्या जनतेच्या दरबारामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि म्हणून बाळासाहेबांच्या आवाजातली अनेक भाषणं आपण ऐकली, त्यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आपण ऐकले. त्यांचा भाषण आणि त्यांचे विचार ऐकताना अंगावर शिवसैनिकांच्या रोम रोम उभे राहतात, अंगावर काटा येतो. आणि अशा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना बाळासाहेब कधीच माफ करतात. निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आता राज्यभर असे निर्धार शिबिरं त्यांच्याकडून राबवले जाणारे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि पालिकेच्या निवडणुकीमध्ये निर्धार करायचा आहे की ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा आली पाहिजे, यासाठी या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. अरे बाबा, पुन्हा आली पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे. जेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, हिंदुत्वाचे विचार तुम्ही सोडले आणि बाळासाहेबांना नको त्या लोकांची तुम्ही संगत केली, तेव्हाच तर लोकांनी तुम्हाला ओळखलं. त्यामुळे सत्तेसाठी, खुर्चीसाठी कुठलीही तडजोड तुम्ही करू शकता हे लोकांनी पाहिलं. आणि म्हणून विधानसभेमध्ये या एकनाथ शिंदेला लोकांनी भरभरून साथ दिली. आम्ही 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकलो. उबाटापेक्षा 15 लाख मतं आम्हाला जास्त मिळाली. आणि उबाटा 100 जागा लढली आणि अवघ्या 20च जागा. आरोपाचा तुम्ही किती केस काढला तरी सुद्धा आल्या 20च. आणि त्यामुळे मी जास्त काही आरोपाने उत्तर देत नाही. एवढंच मी सांगतो की अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न करून काही हासिल होणार नाही. आणि यामध्ये निर्धार शिबिर आयोजित करण्यापेक्षा आरोग्य शिबिर आयोजित केलं पाहिजे. कारण जे काही मानसिकता जी बदललेली आहे ती मानसिकता दुरुस्त केली पाहिजे. पहिली आत्मचिंतन केलं पाहिजे. का लोक सोडून चालली आहेत, एवढे हजारो लाखो लोक येत आहेत, ते चुकीचे. व बरोबर कोण हा विचार केला पाहिजे. म्हणून आम्ही जे लोक येत आहेत त्यांचं स्वागत करतोय, त्यांना पुढे घेऊन जातोय. पण हे का जात आहेत याचा विचार, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता. तुम्ही असं म्हटलं की ते पक्षाचे मालक अद्यापही ते स्वतःला पक्षाचे मालक समजत आहेत का? त्यामुळे सगळ्या जुन्या शिवसैनिकांचा ओघ तुमच्या दिशेने येतोय. सर, ह्याला जोडून की इन्कम प्रचंड वाढते. प्रत्येक हप्त्यामध्ये एक मोठं नाव त्यांची कार्यपद्धती मी जवळून पाहिलेली आहे. खरं म्हणजे बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. पण आता जी त्यांच्या पश्चात जी काय अपेक्षा होती ती फोल ठरली आणि सवंगड्यांना घरगडी समजू लागले. त्यामुळे मालक आणि नोकर जेव्हा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येकाचा स्वाभिमान जागृत होतो. आणि बाळासाहेबांनी सगळ्यांना प्रेम दिलं. बाळासाहेबांच्यासाठी त्यांच्या शब्दाखातर असंख्य हजारो लाखो कार्यकर्ते जीवाची बाजी लावायचे. आपल्या कुटुंबावर, आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून संघटना वाढीचं काम करायचे. अनेक केसेस घेतल्या, अनेक आंदोलनं केली. हा फरक आहे ना. आणि म्हणून हा आंदोलनातून, हा संघर्षातून ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंद दिघे साहेबांच्या विचाराची निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच कार्यकर्त्यांचा ओघ आणि ओढा शिवसेनेकडे येतो. सर, उद्धव ठाकरे म्हणतात की हिंमत असेल तर महायुतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्यायला पाहिजे. त्या बाबतीमध्ये आम्ही सकाळी बोललेलो आहे. आम्ही जे बोललोय ते बोललोय. आम्ही कधी प्रिंटिंग मिस्टेक करत नाही. 1500 रुपये लाडक्या बहिणींना देणार आम्ही बोललो. त्याप्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यावेळेस महाविकास आघाडी सांगत होती पैसे देणार नाहीत, पैसे मिळणार नाहीत. त्या योजनेमध्ये घोडा घातला त्यांनी. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना निवडणुकीमध्ये चांगला जोडाला लावला. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे जी 2100 रुपयाची जी बात आहे त्याचं देखील आम्ही नियोजन, त्याच्यावर देखील काम सुरू आहे. आम्ही जे बोललेलो आहे ते बोललेलो आहे.
त्याच्यामध्ये आम्ही एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरायचं नाही हे बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे. आणि त्यामुळे हा सगळा जो काही गाडा आहे महाराष्ट्राचा, राज्य सरकारचा, तो आपल्याला चालवायचा आहे. सर्व योजना सुरू ठेवायच्या आहेत, प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत. हे सगळं कसरत करून माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचे 1500 रुपये बंद झाले का? हे म्हणाले 1500 रुपये बंद होतील, ते कधीच बंद होणार नाहीत. आणि शेतकऱ्यांचा विषय, शेतकऱ्यांच्या देखील मागं आमचं सरकार उभं आहे. योग्य वेळी सगळे निर्णय होते. सर, हिंदी में जानना चाहेंगे, दंगेकर जी ने शिवसेना ज्वाइन की है, क्या कहना चाहिए? कांग्रेस के विधायक थे ना रविंद्र दंगेकर, ये जो आज उन्होंने शिवसेना में प्रवेश किया है, मैं उनका बहुत बहुत स्वागत करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ, क्योंकि एक कार्यकर्ता के रूप में उन्होंने काम किया है. ये पहले शिवसेना के 10 साल नगरसेवक रह चुके हैं, फिर शिवसेना में शामिल हुए हैं, क्योंकि बाला साहब ठाकरे जी के विचार जो है उनको यहाँ खींच के लाए हैं. और इसलिए उनके विचार, आनंदी साहब के विचार और एकनाथ शिंदे का काम, इसके ऊपर उन्होंने विश्वास रखा है. और इसीलिए मैं इनको चाहता भी हूँ कि उन्होंने जो काम किया है वहाँ पर घर घर में छोटे बड़े काम, घर घर में जाके उन लोगों की मदद करते थे. और इसलिए उनका वहाँ पुणे में एक लोकप्रियता में बहुत बड़ी उन्होंने लोकप्रियता उनको मिली है और लोक नेता के रूप में उन्होंने काम किया है. अभी ये शिवसेना में आने की वजह से हमारे कार्यकर्ता पार्टी के, हमारे पदाधिकारी वो खुद और उनके साथ आए हुए सभी सहयोगी शिवसेना को बढ़ाएंगे, आगे बढ़ाएंगे, शिवसेना की ताकत बढ़ाएंगे और लोगों की सेवा करेंगे. और उनके पीछे एकनाथ शिंदे पूरी ताकत से खड़ा रहेगा. सर, इसलिए मैं उनका फिर एक बार स्वागत करता हूँ. सर, कल यूपी का एक कार्यक्रम था, एक मेला होता है, उसमें बाला साहब ठाकरे का AI से आवाज़ निकाली गई है, किस तरह से देखते हैं? ये तो बहुत थिल्लर ये जो चिल्लर काम किया है कि बाला साहब ठाकरे जी का विचार जिन्होंने पहले दबाया, अभी उनका आवाज़ दबाने की कोशिश की है. ये बहुत बड़ा पाप है, ये बचपना है. ऐसे कोई रुकता है? ये नौबत क्यों आई? शिवसैनिक छोड़ना नहीं चाहिए, ये असली शिवसेना में नहीं जाना चाहिए, इसलिए ये किया है. क्यों नौबत आई है? ये सोचो, आत्मचिंतन करो. और बाला साहब ठाकरे जी का जो दहाड़ थी, उनकी जो आवाज़ थी, उनका जो हिंदुत्व के ऊपर भाषण था, ये पूरे देश ने देखा है. रोंगटे खड़े होते थे. और उनको कैसे आपने बनाया, कल कैसे वो एक वीडियो बनाया, ये तो सही. ऐसी नौबत क्यों आई? मैं ज़्यादा कुछ कहूँगा नहीं, लेकिन ऐसी नौबत बाला साहब ठाकरे जी की वीडियो, उनकी आवाज़ की नकली वीडियो बनाने का और क्यों नौबत आई, इसका विचार उन्होंने करना चाहिए. थैंक यू सर. धन्यवाद. दंगेकर सर, तुम्ही थांबा ना 2 मिनिटं. एकच प्रश्न आहे दंगेकर सर. छोटी प्रतिक्रिया. हो साहेब.